गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, आपण जर आता शनिवार रविवारमध्ये पाहिलं तर शनिवार रविवारमध्ये कुठलीही बॅड न्यूज आलेली नाही, ना ट्रम्पकडनं ना युरोपियन युनियनकडनं. तर तसं पाहिलं तर शुक्रवारचं जे US मधलं सेशन होतं ते अगेन थोडंसं आपण काय म्हणू शकतो की पॉझिटिव्ह बायसमध्येच होतं. त्यामुळे ग्लोबल मोमेंटम जो आहे तर तो मोस्टली पॉझिटिव्ह आहे. परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर आपले जे काही IT स्टॉक्स आहेत तर ते काही तिथे US मध्ये स्टेबल होताना दिसत नाही आहेत. ओके, मग त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा आजही आपल्या मार्केटवरती राहू शकतो, पण स्पेशली फक्त IT स्टॉक्सवरती. त्याचं कारण असं की या शनिवार रविवारमध्ये काही घडामोडी घडलेल्या आहेत ज्या मार्केटसाठी मोस्टली पॉझिटिव्ह आहेत. यातली पहिली गोष्ट म्हणजे की ट्रम्पने गाझासाठी जो काही सीज फायर प्लॅन अनाऊन्स केलेला आहे तर त्यामुळे युद्ध थांबण्याची पॉसिबिलिटी निर्माण झालेली आहे. कारण मोस्टली इस्रायल जो आहे तर तो आपण काय म्हणतो की अमेरिकेचंच ऐकतो, त्यामुळे ते तर त्या प्लॅनसाठी ऑलमोस्ट रेडी आहेत. आणि बाकीचे जे काही आपण काय म्हणतो की मुस्लिम कंट्रीज आहेत तर ते प्रेशर करतायत गाझाला, हमासला की तुम्ही तो सीज फायर प्लॅन ॲग्री करा म्हणून. त्यामुळे मोस्ट प्रोबॅबली पॉसिबिलिटी आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शनिवार रविवार दरम्यान काही मोठमोठ्या कंपन्यांचे बिझनेस अपडेट्स आलेले आहेत जे अगेन पॉझिटिव्ह साईडला आपल्याला इंडिकेशन देत आहेत. यातल्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे काही HDFC बँक आहे तर त्यांचे बिझनेस अपडेट हे एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले आलेत. त्यानंतर बजाज फिन्सर्व हिचेसुद्धा बिझनेस अपडेट एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले आलेत आणि कोटक बँकचे एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले आलेत. म्हणजेच काय, एकंदर प्रायव्हेट बँक्स आणि NBFC जे आहे तर त्यांचे बिझनेस अपडेट्स हे एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले आलेत. तर अदर हँड आपण जर गव्हर्नमेंट बँक्स पाहिले तर गव्हर्नमेंट बँक्सचे जे बिझनेस अपडेट्स आहेत तर ते म्हणावे एवढे चांगले आलेले नाहीत. म्हणजे आज आपल्याकडे IT सेक्टर थोडंसं स्लगिश राहील आणि त्याच्या अगेन्स्ट प्रायव्हेट बँकिंग सेक्टर आपल्याला चांगलं चालताना दिसेल की जे बँक निफ्टीला अगेन थोडंसं वरती घेऊन जाईल. त्यानंतर त्यामध्ये सगळ्यात मोस्टली जे काही कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे ते HDFC बँकचं राहणार आहे. कारण HDFC बँकचे बिझनेस अपडेट चांगले आल्यानंतर वेगवेगळे जे काही ॲनालिस्ट आहेत तर त्यांनी लगेच त्याच्यावरती मोठे मोठे टार्गेट्स द्यायला सुरुवात केलेली आहे, ज्याचाही इम्पॅक्ट आज आपल्याला सेंटिमेंट वाईज पाहायला मिळेल. तर अदर हँड आपण जर पब्लिक सेक्टर बँक्स पाहिले, गव्हर्नमेंट बँक्स पाहिले तर त्यांचे बिझनेस अपडेट्स एवढे इम्प्रेसिव्ह नाही आहेत. ओके, खराब नाही आहेत परंतु इम्प्रेसिव्ह नाही आहेत. म्हणजेच काय की पब्लिक सेक्टर बँक्सच्या तुलनेमध्ये प्रायव्हेट सेक्टर बँक्स आज चांगलं काम करतील, हे लक्षात असू द्या. त्यानंतर या शनिवार रविवारमध्ये टायटननं स्वतःचं एक नवीन स्टोअर सौदी अरबमध्ये सुरू केलेलं आहे, मक्काच्या शेजारी. तर ही एक चांगली गोष्ट आहे टायटनसाठी अगेन. आणि वॉचेस बनवण्यामध्ये ते जायंट म्हणून समोर येत आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन आपण काय म्हणतो की फेस्टिव्ह सीझन असल्यामुळे नवीन नवीन प्रकारचे घड्याळं वगैरे ते मार्केटमध्ये आणत आहेत. बऱ्याच गोष्टी घडत आहेत, तर त्याचा अगेन आपल्याला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टायटनच्याही स्टॉकवरती पाहायला मिळू शकतो. तर अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर ओव्हरऑल सिनॅरिओ जो आहे तर तो पॉझिटिव्ह आहे मोस्टली आजच्यासाठी. जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट्स पाहिले तर मोस्टली मार्केट जे आहेत तर ते मिक्स टाईप ऑफ सेटअप आहे. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल. हार्डली 10 ते 20 पॉईंट आयदर पॉझिटिव्ह आयदर नेगेटिव्ह. म्हणजेच काय की कुठल्याही प्रकारचं मेजर मुवमेंट आपल्याला सकाळ सकाळ तरी पाहायला मिळणार नाही आहे. परंतु सगळे एकंदर न्यूज फ्लो पाहिला तर मोस्टली मार्केट पॉझिटिव्ह साईडला जाण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. जर आता आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर सप्लाय झोन कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर 25,000ला खूप जास्त आपण काय म्हणतो की कॉल ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजेच काय की मोस्टली मार्केट 25,000पासून एक रिव्हर्सल घेऊ शकतं, परंतु तो रिव्हर्सल पुन्हा बाईंग झोनमध्ये कन्वर्ट होईल का, तर त्याची पॉसिबिलिटीसुद्धा जास्त आहे. म्हणजेच काय की डाऊन साईडला 24,800 जिथे पुट रायटिंग खूप जास्त आहे तिथे सपोर्ट मिळतो आहे आणि 25,000ला जिथे कॉल रायटिंग जास्त आहे तिथे आपल्याला अगेन
सप्लाय झोन पाहायला मिळतो. त्या म्हणजेच काय की मार्केट एका बॉक्समध्ये ट्रेड करण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. छोटा बॉक्स पाहिला तर 25,000 आणि डाऊन साईडला 24,800 आणि जर थोडा मोठा बॉक्स पाहिला तर अगेन वरती 25,000 आणि डाऊन साईडला 24,600 या दरम्यान मार्केट मोस्ट लाईकली ट्रेडिंग रेंज पकडेल आणि त्याच झोनमध्ये मार्केट ट्रेड करत राहील. परंतु त्या दरम्यान स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन चालू राहील आणि जे काही स्टॉक्स आहेत तर ते आपल्या आपल्या पद्धतीनं जसे जसे त्यांचे अपडेट्स येतील, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील तर त्याप्रमाणे मार्केट चालू राहील. कारण आता या महिन्यामध्ये जे काही Q2 बिझनेस काय आपण म्हणतो रिपोर्ट येणार आहेत, क्वार्टरली रिझल्ट येणार आहेत, तर त्याची तयारी आता मार्केटमध्ये सुरू होईल. म्हणजेच काय की ज्या ज्या कंपन्यांकडनं फार चांगलं एक्सपेक्टेशन आहे तर त्या कंपन्या वर जातील, ज्यांच्याकडनं बिलकुल एक्सपेक्टेशन नाही आहे ते खाली यायला सुरुवात होईल. हे सगळ्या गोष्टी आपल्याला होताना नक्कीच पाहायला मिळतील. आता जर आपण FIS-DIचा डेटा पाहिला तर FIS अगेन मार्केटवरती शॉर्ट आहे. त्यांच्या 93% सिस्टममध्ये जे काही पोझिशन्स आहेत तर ते शॉर्ट साईडला आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट रिटेल ट्रेडर्स जे आहेत तर ते पॉझिटिव्ह आहेत मार्केटवरती. आता पाहणं फार गरजेचं आहे की नक्की यामध्ये जिंकणार कोण. जर आपण FISचं सेलिंग पाहिलं तर ते अगेन चालूच आहे. शुक्रवारीसुद्धा त्यांनी 1,600 कोटीचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 500 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. ओके, तर मग आजचा दिवस हा खूप जास्त महत्त्वाचा आणि फेवरेबल राहू शकतो अशी पॉसिबिलिटी आहे. कारण खूप साऱ्या स्टॉक्समध्ये बिझनेस अपडेट्स यायला सुरुवात झाली आणि बऱ्याचशा कंपन्यांचे बिझनेस अपडेट्स हे चांगले येत आहेत. त्यात अगेन जे काही ॲव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजे डीमार्ट आहे तर त्यांचासुद्धा बिझनेस अपडेट हे चांगले आलेलं आहे. अगेन त्या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला एक पॉझिटिव्ह हालचाल पाहायला मिळू शकते. तर होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग पाहूयात की कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन आपल्याला डेव्हलप होताना पाहायला मिळते. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.